नमस्कार. 1 जून रोजी झालेला संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा जो काही पेपर झाला याची प्रथम उत्तर तालिका नुकतीच आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. बघा, यावरून जे काही प्राथमिक स्वरूपाचा एक अंदाज बघतोय तर यामध्ये किती संभाव्य कट ऑफ लागायला पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी केली पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या आधारे आपण बघणार आहोत. बघा, सर्वात प्रथम की नेमकं जागा ज्या होत्या लक्षात घ्या. संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी जेवढे काही पद आहेत तर यामध्ये जसं की उद्योग निरीक्षक पदासाठी हे होतं, त्यानंतर कर सहाय्यक पद होतं, तांत्रिक सहाय्यक पद होतं, त्याचबरोबर बेलिपिक लिपिक गट क नगरपाल याचं सुद्धा पद होतं आणि लिपिक टंकलेखन अशा स्वरूपाच्या काही जागा होत्या. उद्योग निरीक्षक 39 जागा, कर सहाय्यक 482 जागा आणि तांत्रिक सहाय्यकच्या 9 जागा आणि लिपिकच्या 17 जागा आणि लिपिक टंकलेच्या 786. एकूण अशा 1333 जागा होत्या. लक्षात घ्या, किती 1333 जागासाठी काय हा पेपर झाला होता. बघा, 1333 एवढ्या जागा आहेत. तर या जागेचा विचार केला जो काही अर्ज लक्षात घ्या, एवढ्यासाठी अर्जाचा विचार जर आपण केला तर अर्ज जवळपास 2,12,000. लक्षात घ्या, किती 2,12,457 एवढे काय अर्ज इथं आले होते. एवढ्या जणांनी तर अर्ज सादर केले होते. बघा, एवढ्या जणांनी अर्ज आणि पेपरचा जर आपण विचार केला, एवढ्या जागा कंबाईनचा विचार केला आणि गट क चा विचार केला, 1333 ज्या काही जागा आहेत तर एवढ्या जागासाठी एका विद्यार्थ्यांसाठी एवढे जर अर्ज आले तर एका जागेसाठी जवळपास 159. बघा, किती 159 विद्यार्थ्यांनी काही तर पेपर दिला. काय केलं या ठिकाणी पेपर दिलाय. म्हणजे जर विचार केला, स्पर्धाचा विचार केला आपण, बरीच स्पर्धा आपल्याला काय इथे आपल्याला पाहायला मिळते. बघा, की यावर आधारित एक संभाव्य कट ऑफ कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो. कंबाईन गट ब चा पेपर झाला, हा जवळपास 62.50 पर्यंत कट ऑफ लागला. त्या तुलनेत जागा जास्त असल्यामुळे हा कट ऑफ थोडा काय कमी प्रमाणामध्ये लागेल. बघा, सर्वप्रथम पुरुष जो काही प्रवर्ग आहे, बघा पुरुषांसाठी जातीनिहाय जर विचार केला आपण तर ओपन वर्गाचा कट ऑफ एक अंदाजे लक्षात घ्या, एक अंदाज बघतोय आपण. या अंदाज प्राथमिक स्वरूपाचा अंदाज, कट ऑफ कमी जास्त सुद्धा असू शकतो, परंतु एक प्राथमिक अंदाज बघता आपण 47 ते 50. लक्षात घ्या, किती ज्यांचा 47 ते 50च्या दरम्यान मार्क येतात त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरुवात करा. बघा, त्यानंतर ईडब्ल्यूएस चा विचार केला तर 44. लक्षात घ्या, किती 44 मार्क तर जास्तीत जास्त किती 46 या दरम्यान लागू शकतो. त्याचबरोबर ओबीसीचा विचार केला, ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ जवळपास आता सारख्या प्रमाणामध्ये लागते. काय होते सारख्या प्रमाणामध्ये, हा सुद्धा किती 47 ते 50 या दरम्यान लागायला पाहिजे. एसटीचा जो कट ऑफ आहे तर एसटीचा कट ऑफ बघा, एसटीचा कट ऑफ 45 ते 48 दरम्यान, किती 45 ते 48च्या दरम्यान. आणि जो काही एसटी प्रवर्ग आहे तर एसटी प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे तर हा किती 43 ते 45 दरम्यान. लक्षात घ्या, किती 43 ते 45च्या दरम्यान एक लागायला पाहिजे. आणि एससीबीसीचा विचार केला आपण, हा सुद्धा किती 47 ते 49च्या दरम्यान, किती 47 ते 49च्या याच्यामध्ये काय असा लागायला पाहिजे. हे काय अंदाज आहे. बघा, दुसरं महिला, महिलांचा कट ऑफ एक प्राथमिक अंदाज आपण बघतोय. याच्यामध्ये 2-4 मार्काचे मागे पुढे होऊ शकते. तफावत हे काय बघतोय आपण, प्राथमिक बांधिलकी अंदाज बघतोय. ओपनचा 44 ते 47 दरम्यान. लक्षात घ्या, किती 44 ते 47 दरम्यान काय महिलांचा कट ऑफ असायला पाहिजे. ईडब्ल्यूएसचा 42 ते 44 दरम्यान, 42 ते 44. ओबीसी जे प्रवर्ग आहे, ओबीसी प्रवर्गातील महिला हा 44 ते 46 दरम्यान, किती 44 ते 46च्या दरम्यान. आणि एससी ज्या काही महिला आहेत तर एससी महिलांचा जर बघितला आपण तर हा किती जास्त 43 ते 45 दरम्यान. लक्षात घ्या, 43 ते किती 45च्या दरम्यान आहे. आणि एसटी ज्या महिला आहेत हा किती 39 ते 42 दरम्यान. लक्षात घ्या, किती 39 ते 42 दरम्यान. आणि एससी बीएससीचा विचार केला हा सुद्धा काय 43 ते 45च्या दरम्यान, 43 ते किती 45 दरम्यान काय हा कट ऑफ असायला पाहिजे. बघा, एकंदरीत याच्यातून आपण साध्य विचार जर केला आपण तर ज्या मुलांचा लक्षात घ्या 45 पेक्षा स्कोर जास्त येते, लक्षात घ्या 45 पेक्षा स्कोर येतोय, यांनी पुढील मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरुवात करायला पाहिजे. बघा, की लगेच जुलैमध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल. लक्षात घ्या, जुलैमध्ये 2025 ची जाहिरात लवकरच येऊन जाईल. जे काही आयोगाचं वेळापत्रक ठरलेलं आहे तर या वेळापत्रकानुसार जुलैमध्ये कंबाईन गट ब ची जाहिरात यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये मुख्य परीक्षेची तयारी करताना जसं की इतर काही विषय आहेत आपले, गणित, बुद्धिमत्ता आहे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे विषय आहेत, हे तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा फायद्याचे ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त वेगळं नाही, मराठी इंग्रजी थोडंसं फक्त वेळ देऊन तुम्हाला वाचायचंय. बाकी तुमचा कट ऑफ मध्ये तुम्ही नाही बसले तरी सुद्धा तुमचा अभ्यास काय वाया जाणार नाही. त्यामुळं मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोन जे विषय समान आहेत तर त्या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काय अभ्यासाची तयारी सुरू ठेवायला पाहिजे. चला मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.